Good morning to all of you. Today's topic is isomerism in coordination compound. Generally, isomers आणि isomerism हे तुम्हाला एफ आय आणि एस वायला जेव्हा आपण स्टेरिओकेमिस्ट्री पाहिलं एस वायला पेपर सेकंडला तेव्हा त्याची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना माहीत होती. तरी आज आपण त्याची डेफिनेशन पाहू. Compounds having the same molecular formula but different physical and chemical properties are known as isomers. सगळ्यांना माहिती आहे की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हा असेल आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी या जर डिफरंट असतील तर त्याला काय म्हणतात तुम्ही आयसोमर म्हणता. आणि त्या फिनॉमिनाला काय म्हटलं जातं जनरली आयसोमेरिझम म्हटलं जातं. The isomers can be identified and distinguished from one another because of difference in their physical and chemical property. बरोबर आहे. आता डिफरन्स इन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी याच्यावरून तुम्हाला जनरली आयसोमर्स हे डिटेक्ट करता येतात. बरोबर आहे, किंवा ते डिस्टिंग्विश करता येतात. आणि डिस्टिंग्विश केल्यानंतर ते काय आयडेंटिफाय केलं जातं. आता एक ट्री डायग्राम समोर दिलेला आहे. जनरली आयसोमेरिझमचे टाईप्स दिलेले आहेत आणि त्याचे सब टाईप्स पुढे काय केलेले आहेत त्यांनी एक्सटेंड केलेले आहेत. तर आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये आयसोमेरिझम त्याचे दोन पार्ट्स असतात. एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि एक स्टेरिओ आयसोमेरिझम. काय कुठले कुठले दोन टाईप सांगितले मी तुम्हाला, एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. मग स्ट्रक्चरल आयसोमर्सचे सब टाईप काय आले, आयोनायझेशन आयसोमेरिझम, हायड्रेट आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, पॉलिमरायझेशन आयसोमेरिझम अँड लिगॅन आयसोमेरिझम. बरोबर आहे. हे किती आले मग टोटल 1 2 3 4 5 6. बरोबर आहे, इतके तुमचे टाईप आले. हे टाईप जे आहेत हे आपण डिटेल्समध्ये पुढे पाहणारच आहे. बरोबर आहे. स्टेरिओ आयसोमेरिझमचे दोन टाईप आहे, एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि एक ऑप्टिकल आयसोमेरिझम. बरोबर आहे. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे जर दोन आपण सब पार्ट करायचे म्हटले तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कशामध्ये इन्क्लूड करतात, सिस आणि ट्रान्समध्ये. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या कंपाऊंडचं तुम्ही सिस स्ट्रक्चर दाखवता आणि ट्रान्स स्ट्रक्चर दाखवता म्हणजे काय आले ते दोघं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आले. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय दाखवलं जातं, जनरली दोन आपण जर टाईप केले त्याचे तर एक काही डेक्स्ट्रोरोटेट राहील आणि दुसरं काही लिव्होरोटेट राहील. बरोबर आहे. डी आणि एल असे त्याचे शॉर्ट फॉर्म आहे. हे सगळे जे आपण ट्री डायग्राम दिलेलं आहे त्याच्यावरचे जे सगळे आपण जे जे काही सब टॉपिक आहेत, सब टाईप आहेत ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे विथ एक्झाम्पल. आता पहिला पाहू आपण आयोनायझेशन आयसोमेरिझम. बरोबर आहे. It arises due to exchange of anion within and outside the coordination pair. As a result, these isomers give different ions in solution. आता आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हणजे काय, तर कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये जो काय तुमचा आयन असेल तो काय केला जातो, एक्सचेंज केला जातो. म्हणजे आउटसाईड आणि आउटसाईडला एक्सचेंज केला जातो, इनसाईड आणि आउटसाईड. ॲज अ रिझल्ट दिस आयसोमर्स गिव्ह डिफरंट आयन्स इन सोल्युशन. आता फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं CONH3 Br आणि SO4. बरोबर आहे. तर आता SO4 हा काय आला, कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर आला, म्हणजे SO4 मायनस अनायन आला इन सोल्युशन. बरोबर आहे. म्हणजे याचा कलर कुठला दिसतो तुम्हाला, व्हायलेट दिसतोय. बरोबर आहे. हे त्याचे स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून दिलेले आहे. ठीक आहे. आणि बाहेर काय म्हटलेले, कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर SO4-2 म्हटलेले आहे. जर असं जर तुमचं स्पेसिस असेल किंवा असं जर तुमचं आयसोमर असेल सिंगल आयसोमर तर त्याला कुठला कलर येतो, व्हायलेट कलर येतो. बरोबर आहे. फक्त आता त्याच्या जर तुम्हाला आयोनायझेशन आयसोमेरिझम करायचं असेल म्हणजे सेकंड आयसोमर तर त्याच्यामध्ये काय येईल, फक्त SO4 हा कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये चालला जाईल आणि BR काय जाईल, कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर चालला जाईल. बघा इकडं. ठीक आहे ना. मग BR मायनस आयन्स काय आला, ब्रॅकेटच्या बाहेर आला. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आले, दोघं जे काही कॉम्प्लेक्स दिलेले ते कुठले एक्झाम्पल दाखवतात, मग आयोनायझेशन आयसोमर्स. आता आयोनायझेशन आयसोमर्समध्ये आयन्सचं काय केलं जातं, एक्सचेंज केलं जातं.
बरोबर आहे, इन बिटवीन अँड इन आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. बरोबर आहे. जेव्हा कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर SO4 मायनस असेल तेव्हा व्हायलेट कलर येईल. कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर जर Br असेल तर रेड कलर येईल. दॅट इज द आयोनायझेशन आयसोमेरिझम. दुसरा आयसोमेरिझम तेच आयोनायझेशन आयसोमेरिझमचं एक्झाम्पल जर पाहिलं तर प्लॅटिनम Br NH3 थ्राईस स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे NO2, म्हणजे NO2 आयन्स इन सोल्युशन आले आणि NO2 आयन्स काय करेल आतमध्ये चालला जाईल आणि Br मायनस काय येईल बाहेर होऊन जाईल. हे दिसतंय तुम्हाला खाली Br मायनस अनायन इन सोल्युशन. हे जे एक्झाम्पल दिले ते MCQ मध्ये तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे पर्टिक्युलर एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल आणि तुम्हाला विचारत जाईल की आयोनायझेशन आयसोमर आहे की हायड्रेट आहे की लिंकेट आहे की कोऑर्डिनेशन आहे की कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमर आहे. म्हणून हे एक्झाम्पल तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित त्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आणि पाहून कुठल्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे आयोनायझेशन आहे की हायड्रेट आहे की लिंकेज आहे तुम्ही इझिली डिटरमाइन करू शकता. हायड्रेट आयसोमेरिझम. It arises when different number of water molecules are present inside and outside the coordination sphere. This isomerism is illustrated by three isomers that have the molecular formula CrCl3.6 water molecules. आता हायड्रेट आयसोमेरिझम मध्ये हायड्रेट म्हणजे काय, जनरली प्रेझेन्स ऑफ H2O मॉलिक्यूल. बरोबर आहे. मग H2O मॉलिक्यूल जो दिलेला आहे ते काय म्हटलेलं आहे, H2O मॉलिक्यूल जर डिफरंट नंबरमध्ये असतील, मग आता इथं CrCl3 डॉट काय म्हटले 6 म्हणजे 6 वॉटर मॉलिक्यूल दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर आणि कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये. बरोबर आहे. असं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण हायड्रेट आयसोमेरिझम म्हणतो. आता हे जे तुम्हाला दिले CrCl3.6 वॉटर मॉलिक्युल्स, याच्यामध्ये आपण पाहू 6 वॉटर मॉलिक्युल्सचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन कसं केले ते दाखवतो इथं. CrCl2 बरोबर आहे आणि H2O4. एक Cl कुठे लिहिलाय त्यांनी कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर म्हटले आणि डॉट किती वॉटर मॉलिक्युल्स म्हटले 2 म्हटले. म्हणजे हे H2O चे 4 आणि हे 2 बाहेर किती आले 6 आले. बरोबर. इथं क्लोरीन किती आहे 3 दिसतं का इथं Cl2 आणि हा Cl. ठीक आहे. आणि एक काय आलं इथं क्रोमियम आला. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ग्रीन कलरचा काय आला तुमचा हा पहिला हायड्रेट आयसोमेरिझम आला. सेकंड मध्ये काय केलंय फक्त H2O चा एक मॉलिक्यूल जो दिलेला आहे पहिल्यामधला तो फक्त एक मॉलिक्यूल इथे ऍड करायचा मध्ये, म्हणजे किती झाले H2O वॉटर मॉलिक्युल्स 5 झाले. बरोबर आहे. आणि तर बाहेर काय आले एकच H2O आले. तेव्हा कुठला कलर आला त्याला ब्ल्यू आणि ग्रीन कलर आला. बरोबर आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये सगळे वॉटर मॉलिक्युल्स मध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. CrH2O6 आणि सगळे Cl काय आलेले बाहेर आलेले Cl3. म्हणजे कुठला कलर आलेला पर्पल कलर आला. म्हणजे हायड्रेट आयसोमेरिझम किती आले याच्यामध्ये 3 आयसोमेरिझम आले. बरोबर आहे. CrCl3.6 वॉटर मॉलिक्युल्सचे. These isomers have very different chemical properties. सगळ्यांना माहिती आहे आयसोमर्सचे प्रॉपर्टी काय असतात, केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असतात. ऑन रिॲक्शन विथ सिल्वर नायट्रेट. आता याच्यापैकी सगळ्या जर तुमची आयसोमर पाहिले आणि त्याच्या जर सिल्वर नायट्रेट सोबत जर टेस्ट केली फॉर वुड फाईन किती आपल्याला क्लोरीन आयन भेटतात. मग पहिल्यामध्ये एक क्लोरीन आयन भेटतो. बरोबर दिसते का तुम्हाला. दुसऱ्यामध्ये किती क्लोरीन आयन 2 आहे कारण की आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर 2 आहे. आणि तिसऱ्याच्यात किती क्लोरीन आयन भेटतात 3 कारण की आउटसाइड द कोऑर्डिनेशन किती 3 आहे. मग याच्यावरून काय प्रूव्ह केलं आपण की आयसोमर्स हे तुमचे जे काही फॉर्म केलेले आहेत तुम्ही ते काय करतात त्याला कन्फर्म करताय. बरोबर आहे. बाय युझिंग द ॲडिशन ऑफ सिल्वर नायट्रेट. These isomers can lose 2, 1 and no water molecules on dehydration with concentrated sulfuric acid respectively. बरोबर आहे. म्हणजे आयसोमर्स जे दिसतात तुम्हाला हे किती आहेत 2 आयसोमर्स लूज करतायत 1 and no water molecules on dehydration with concentrated sulfuric acid. बरोबर आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत 2 देत आहेत. त्याच्यानंतर मधल्या ब्ल्यू ग्रीन 1 देत आहे आणि दुसऱ्या काय ते नो वॉटर. म्हणजे याच्यावरून पण काय प्रूफ झालं की वॉटर मॉलिक्युल्स एक आहे आउटसाइड जर पहिल्यामध्ये 2 आहे. बरोबर आहे. दुसऱ्या याच्यात 1 आहे आणि तिसऱ्या याच्यात काय आहे एकही वॉटर मॉलिक्यूल नाही आहे. केव्हा जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत प्रत्येक आयसोमर्सची काय केली रिॲक्शन केली तेव्हा. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम तिसरं पाहतोय आपण कुठलं कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. आता कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम म्हणजे बघू आपण हे बोथ कॅटायन अँड अनायन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड
are complex, there may be an exchange of ligand between the two coordination sphere, giving rise to isomers known as coordination isomers. बरोबर आहे. आता याचं एक्झाम्पल पाहू आपण, म्हणजे तुम्हाला वरची डेफिनेशन इझिली समजून जाईल. कोऑर्डिनेशन कंपाउंड आर सिमिलर सेंट्रल मेटल आयन इन बोथ कॉम्प्लेक्स कटायन अँड कॉम्प्लेक्स अनायन. म्हणजे इथं काय एक्झाम्पलमध्ये क्रोमियम +3 येतोय NH3 इथं पण काय येतोय क्रोमियम +3 येतोय. फक्त इथं लिगॅन्ड कुठला आहे थायोसायनेट आहे SCN6 3-. बरोबर आहे. आता पुढचं जे आता इथं जर आपण कोऑर्डिनेशन आयसोमेरिझमचा एक पुढचा आयसोमर जर काढायचं म्हटलं वरती यायचा, तर क्रोमियम +3 ॲज इट इज. NH3 चे किती इथं 4. बरोबर आहे. वरती किती ते 6, इथं 4 आहेत. फक्त हा थायोसायनाइड जो आहे तो इकडं ट्रान्सफर झालेला आहे. दिसतं का तुम्हाला किती मॉलिक्युल SCN चे ट्रान्सफर झाले 2. आणि क्रोमियम मध्ये इकडं काय आलं मग किती उरले, मग इकडे 2 ट्रान्सफर झाले तर थायोसायनाइड किती उरले इथं 4. म्हणजे इथं किती आले 4. आणि NH3 किती होते इथं 4 होते. मग इथले जे 2 असेल ते कुठं आले या दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये क्रोमियम +3 च्या कॉम्प्लेक्स मध्ये आले. बरोबर आहे. NH3 आणि कुठला चार्ज झाला मायनस. म्हणजे याचा अर्थ काय याच्यामध्ये 2 जे कॉम्प्लेक्स असतील तुमचे, तर दोघं कॉम्प्लेक्स मध्ये जे काही लिगॅन्ड असेल ते लिगॅन्ड जर एक्सचेंज होत असतील, बरोबर आहे, बिटवीन टू कोऑर्डिनेशन स्पियर, मग तुम्हाला जे काय आयसोमर्स भेटतील त्या आयसोमरला काय म्हणणार तुम्ही कोऑर्डिनेशन आयसोमर्स. बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरा टाइप कसा आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड ऑन डिफरंट सेंट्रल मेटल आयन्स इन बोथ कॉम्प्लेक्स कटायन अँड कॉम्प्लेक्स अनायन. बरोबर आहे. आता इथं कोबाल्ट +3 NH3 क्रोमियम +3 SCN6. बरोबर आहे. लिगॅन्ड सेम आहे, फक्त एक्सचेंज काय होतंय तुमचा क्रोमियम हा कुठं आला या साईडला येऊन गेला आणि कोबाल्ट कुठं आला राईट साईडला आला. मग या दोघं जे आयसोमर्स लिहिलेले आहेत आपण, बरोबर आहे, कोबाल्टचे आणि क्रोमियमचे, याला सुद्धा काय म्हणणार शकता तुम्ही कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. लिंकेज आयसोमेरिझम्स occurs in coordination compound with ambidient ligand. These ligands are capable of coordinating in more than one way. The best known cases involves the monodental ligand SCN- आणि NCS- and NO2- and ONO-. आता आपण लिंकेज आयसोमेरिझम मध्ये एक लक्षात ठेवायचं, जो काय तुम्ही लिगॅन्ड यूज करणार आहे तो कुठला लिगॅन्ड पाहिजे ॲम्बिडियंट लिगॅन्ड. आता ॲम्बिडियंट लिगॅन्ड म्हणजे काय, इट कंटेन्स 2 डोनर ॲटम्स. बरोबर आहे. आता टू डोनर ॲटम म्हणजे कसं, त्याच्यामध्ये पहा आता मोनोडेंटल लिगॅन्डचं एक्झाम्पल दिले ते SCN हे थायोसायनेट आहे SCN-. बरोबर आहे. आणि NCS म्हणजे काय आयसोथायनोसायनेट. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये N- काय करणार आहे, एकदा मेटलशी बॉन्ड फॉर्म करेल आणि एकदा कोण बॉन्ड फॉर्म करते सल्फर बॉन्ड फॉर्म करतोय. म्हणजे याचा अर्थ काय, 2 वेगवेगळे ठिकाणाहून काय होतंय ॲटम्सचं काय होतंय बॉन्डिंग होतंय. बरोबर आहे. मग या लिगॅन्डला म्हणून काय म्हटलं त्यांनी ॲम्बिडियंट लिगॅन्ड म्हटले. याच्यामध्ये पण सेम आहे, एकदा नायट्रोजन बॉन्डिंग करेल आणि एकदा कोण बॉन्डिंग करेल ऑक्सिजन बॉन्डिंग करेल. बरोबर आहे. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आर अटॅच टू द मेटल्स. बरोबर आहे. तेव्हा त्या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं लिंकेज आयसोमेरिझम म्हटलं जातं. मग आता याचं एक्झाम्पल पहा दिलेलं आहे का, इथं ऑक्सिजन दिलेला आहे, नायट्रोस आयसोमर म्हणजे ऑक्सिजन अटॅच केलेला आहे कोणाला कोबाल्टला. बाकी सगळा कॉम्प्लेक्स सेम आहे. ठीक आहे. आणि इथं का अटॅच केलेला आहे नायट्रोजनला अटॅच केलेला आहे. बरोबर आहे. मीन्स व्हॉट नायट्रो आयसोमर्स. पुढचा सेम एक्झाम्पल दिलेलं आहे, एकदा नायट्रोजन आयसोथायोसायनेटचा नायट्रोजन अटॅच केलेला आहे कोणाला कोबाल्टला, आणि नंतर थायोसायनेटचा सल्फर अटॅच केलेला आहे कोणाला कोबाल्टला. हे कुठला आले मग त्याचे लिंकेज आयसोमेरिझम. पुढचा कुठला आला कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. 2 वेगवेगळे कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम वेगळं. बरोबर आहे. तो आपण मागे पाहिला. आता कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम पाहणार आहे आपण. दिस टाइप्स ऑफ आयसोमर ऑकर इन पॉलिन्यूक्लियर ब्रिज कॉम्प्लेक्स. म्हणजे काय पॉलिन्यूक्लियर ब्रिज कॉम्प्लेक्स म्हणजे काय, मोर दॅन
वन ॲटम असतात, बरोबर आहे, वन मेटल ॲटम असतात, सॉरी, म्हणजे काय, दोन मेटल असतील. कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन मेटल ॲटम, पहा इथे दिलेलं आहे, दॅट इज कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोर दॅन वन, म्हणजे एकापेक्षा जास्त जर मेटल ॲटम असतील तर त्या ठिकाणी कुठला आयसोमेरिझम फॉर्म होणार आहे, कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. इट अरायझेस ड्यू टू इंटरचेंज ऑफ लिगॅन्ड बिटवीन डिफरंट मेटल सेंटर. हे कशामुळे अराईज होतात, मग याच्यामध्ये ब्रिज फॉर्म झालेला असतो, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे लिगॅन्डचं काय होतं, मग याच्यामध्ये इंटरचेंज होतं, बरोबर आहे, एक मेटलपासून दुसऱ्या मेटलपर्यंत. इन द अबो आयसोमर लिगॅन NH3 अँड Cl आर इंटरचेंज बिटवीन टू कोबाल्ट ॲटम्स. आता पाहू आपण की खाली एक्झाम्पलमध्ये NH3 आणि Cl काय होत आहेत, इंटरचेंज होतात. पहा आता इथं दिलेलं आहे कोबाल्ट, बरोबर आहे, दोन मेटल आहेत, प्रायमरी रिक्वायरमेंट किती, मग दोन मेटल्सची आहे का, दोन मेटल आहेत, यांनी ब्रिज फॉर्म केला, दिसतो का तुम्हाला, OH मध्ये काय झालेलं आहे, सँडविच झालेलं आहे दोन कोबाल्टच्या मध्ये, म्हणजेच काय त्याला ब्रिज फॉर्म केलेला आहे, बरोबर आहे. आता हेच एक्झाम्पल आपण जर खाली पाहिलं तर चेंजेस काय दिसतात तुम्हाला, याच्यातला एक सेल जो होता राईट साईड मधला तो कुठं आला, लेफ्ट साईडला आलाय, खाली दिसतं का तुम्हाला आलेला, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, Cl आणि NH3 काय झाले, इथं एक्सचेंज झाला, एक NH3 काय गेला तिकडे गेला, म्हणजे इथे एक NH3 काय झाला, दोनाचे काय झाले इथं तीन झालेले दिसतंय, बरोबर आहे, म्हणजे काय झालं, ते एक्सचेंज झाले, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, कोऑर्डिनेशन पोझिशन आयसोमेरिझम. ठीक आहे, स्टेरिओ आयसोमेरिझम आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.